श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं जीवन हे प्रवाही असतं, अगदी निर्मळ वाहणाऱ्या नदीसारखं. वळण घेत अनेक टप्प्यावर स्थिर होऊन पुन्हा उभारी घेऊन आपली मार्गक्रमण करत असतं. श्रोते हो, जशी नदी केवळ तिचं पात्रच नाही तर तिच्या भोवताली असलेला प्रदेश देखील हिरवाईनं नटवत असते, अगदी तसंच आपलं असतं. आपल्या आयुष्यातही अशी नदीरूपी माणसं असतात, पण काहींना ती समजत नाहीत किंवा समजून घ्यायची सुद्धा नसतात. जसं तिचं निर्मळ आणि प्रवाही असणं ही सगळं परिसर सुजलाम करते, तरी लोक तिला विद्रूप करण्यास सोडत नाहीत. आणि श्रोते हो, असंच काहीसं व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा असतं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लक्ष हे सगळीकडे ठेवायचं असतं, फक्त दाखवायचं असं की आम्हाला काहीच माहीत नाही. आयुष्य हे आपल्याला बऱ्याच गोष्टी फुकटात देतं, पण त्याची किंमत आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा त्या गोष्टी कुठंतरी हरवल्या जातात. प्रार्थना आणि ध्यान या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत, कारण प्रार्थनेत देव आपलं ऐकतो आणि ध्यानात आपण देवाचं ऐकतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती खूप तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, कारण आजकालच्या युगामध्ये स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक ही पावलोपावली भेटत असतात. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात, आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. कुणाचं मन दुखावल्यावर स्वारी म्हणून काहीच उपयोग नसतो, कारण तुटलेली वस्तू जोडूनही तिचा उपयोग होत नसतो. आपल्याला काय बनायचंय हे आपल्या हातात असतं. बाकी इतरांना तुम्हाला वाईट मार्गावर चालताना पाहून चांगलंच वाटत असतं. जेव्हा तुमच्यासाठी तुमच्या मूडपेक्षा तुमचं काम महत्वाचं होईल, त्या दिवशी तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळतच असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरताच वापर करून घेणं हा सगळ्यात मोठा विश्वासघात असतो. चार पैसा हातात आलं म्हणून लगेच हवेत उडू नका, कारण हवेत उडालेला पालापाचोळा हवेनं साथ सोडली की लगेच घिरट्या घालत जमिनीवर आदळत असतो. अनुभवातून एक गोष्ट कळते, सगळ्यांना सगळं सांगत बसलो की तमाशा आपल्याच आयुष्याचा होतो. महत्व माणसाला नसतं तर चांगल्या स्वभावाला असतं. कोणी एका क्षणात मन जिंकतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नसतं. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होत असतो. दूर राहूनही
एकमेकांसाठी झुरता आलं पाहिजे. या कलियुगात एकाच व्यक्तीसाठी आयुष्यभर मरता आलं पाहिजे. देखाव्यासाठी खर्च केलेला पैसा वेळ आल्यावर आपल्याला रडवत असतो. इतरांना त्यांच्या दुःखामध्ये साथ देणारी व्यक्ती बहुतेक वेळी स्वतःच्या दुःखामध्ये एकटीच असते. काही गोष्टी उशिरा पण खूप छान भेटत असतात. जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्याच पद्धतशीरपणे विसरता आलं पाहिजे. स्वतःसाठी जगता आणि तितकंच कठोर होता आलं पाहिजे. माणसाला आपल्या कर्माची भीती असावी, देवाची किंवा भूताची नसावी. कारण भूत आणि देव दोन्ही काल्पनिक आहेत, पण माणसाचं कर्म हे मात्र वास्तविक आहे. आयुष्यात अशा लोकांसाठी तडजोड करा ज्यांना स्वतःच्या प्रवृत्तीपेक्षा तुमच्या भावना जास्त महत्त्वाच्या वाटतात. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना असावी लागते. सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात. कसोटी लागते ती फक्त अनुभवाच्या पातळीवर. मतलबी माणसं ही गरजेच्या वेळी तुमच्या जवळ येतात, तुमची विचारपूस करतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण होताच तुमच्याशी संवाद साधणं देखील बंद करतात. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहायला शिका. शपथ घेऊन खोटं बोलणारा माणूस लोकांना खरा वाटतो आणि प्रामाणिक सत्य सांगणारा माणूस लोकांना खोटा वाटतो. ही समाजाची शोकांतिका आहे. काहींच्या आयुष्यात प्रेम असतं, पण ते अनुभवायला वेळ नसतो. आशा माणसाला नेहमीच फसवत असते. गरज संपली की त्यामध्ये दोष दिसायला लागतात, मग ती वस्तू असो किंवा नातं.